नमस्कार नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. त्याआधी थँक्यू सो मच टू एव्हरीवन की तुम्ही आमच्या पहिल्या इंट्रोडक्टरी व्हिडिओला एवढा छान रिस्पॉन्स दिला. थँक्यू सो मच. आणि तुमच्यामुळेच आम्हाला हा दुसरा व्हिडिओसुद्धा बनवायला कॉन्फिडन्स आला आहे आणि खूप इच्छा होते परत. सो आम्ही चाललो होतो आता हां, कुठे चाललो दीपिका? घाम गाळायला. घाम गाळायला की एसीची हवा खायला चाललो? मला नाही माहिती, आपण गेल्यावर बघूया. गेल्यावर बघूया. तर आम्ही ॲक्च्युली आता चाललो आहे जिमला. येस. आम्ही रोजच जातो, आम्ही नाही स्किप करत. स्किप केलं एकाने तरी आम्ही दुसऱ्याला चल 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 असं वाला असतं आमचं. हो, आमचं एकमेकांना आम्ही पुश करतो की हो, की जावंच लागेल. जायचंच आहे. तू सुट्टी नाही घेऊ शकत. कन्सिस्टन्सी. आम्ही आलो होतो आता जिममध्ये. आमच्या विचारात पहिलं स्ट्रेचिंग करायचं विचारणे. ॲक्च्युली आम्ही पहिलं स्ट्रेचिंगच करतो, त्याच्यानंतर बघू वर्कआउट चालू करू. ओके. आज काय पाच मारायचं काय पण लेग्स. माझे पण लेग्स दिसत नाहीत, दिसतील. Ding 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 bam dam bam 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 bam. Come on. तिचे एक्सप्रेशन बघा फक्त. चेहऱ्यावर असे एक्सप्रेशन असतात की 60 किलोच मारते. ते बघा. 23 किलो आणि एक्सप्रेशन 53 किलोचे एक्सप्रेशन देते. नाही, मला काम जितकं मला माहिती आहे तितकं तुम्हाला पण माहिती आहे. नॉर्मल लोक जिममध्ये वर्कआउट करायला येतात, पण माझा नवरा दाखव नुसती शायनिंग. वर्कआउट कर, जे करायला आलंस ते कर. सेल्फ ऑब्झेशन काय असतं बघा. I've been looking for, isn't it beautiful? It's got my head all up in the clouds. I think I found it now. आता एक सरप्राईज. मला नको आहे. फिनिशर कोर सेट. मला जिममधले सरप्राईजच नाही आवडत. फिनिशर कोर सेट आहे. मिस फिनिश होईन असं मला प्लॅंक वाटतं. टिल फेल्युअर. मला नाचतं जमत प्लॅंक वगैरे. करायला लागेल. कोण जास्त सेकंड होल्ड करतो? मी जिंकवते तुला आत्ताच. नाही. आत्ताच जिंकवते. तू So- जिंकला. तूच 1 2 3 लेट्स गो. The time starts now. A few moments later. मी पहिलाच बोलली होती की तू विनर सो आहेस. गाईज, आता माझा टर्न. 3 2 and 1. बस झालं, मी हरली आहे, मला माहिती आहे. मान्य कर. मान्य करते. से यू आर स्ट्रॉंग. आय एम स्ट्रॉंग. यू आर स्ट्रॉंग. आय एम स्ट्रॉंग. नो, आय एम स्ट्रॉंग. I am strong. यू आर स्ट्रॉंग. आय एम स्ट्रॉंग. नो, से यू आर स्ट्रॉंग. येस, यू आर स्ट्रॉंग. येस. दॅट्स इट. Very nice. Show me the shoulder. Super. जिमला आता पार्किंगसाठी जागाच नव्हती, सो गाडी इथे लावायला लागली आणि आम्ही चालत आलो आहे तिथपर्यंत. सो आमचा आजचा वर्कआउट झाला आहे. दमायला झालं आहे थोडंसं. आज इतकं हेवी नाही मारलं कारण कंडिशनच नव्हती आणि आलो आहे आम्ही परत. तर मी जे व्हिडिओ टाकले ते जर तुम्ही पाहिले असेल तर मला असं वाटतं सगळ्यांना सांगावं असं, सगळ्या लेडीजला स्पेशली, की प्लीज वर्कआउट करा. याचा इम्पॉर्टन्स नंतर कळतो, जो मला पण आता कळाला आहे. आधी मला अजिबात माहीत नव्हता. माझी नुसती मजा चालली होती. तुला आधी मी जेव्हा सांगितलं की बाबा वर्कआउट चालू कर तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती?
मला नव्हता करायचा, कारण मला असं वाटायचं की डान्समध्ये ना सगळा वर्कआउट होतो आणि डान्स केलं की खूप ॲक्टिव्हिटीज वगैरे होतात, पण डान्स आणि जिममध्ये जाऊन वर्कआउट करणं किंवा घरीसुद्धा वर्कआउट करणं खूप फरक आहे, खूप फरक आहे. जसं तू म्हणालीस की आज आफ्टर मॅरेज तुझं थोडंसं वेट गेन थोडं झालेलं. थोडं 8 किलो. किती झालेलं आणि 8 किलो म्हणजे 60. 60 किलो झाली होती मी. माझा मला हेच सांगायचं आहे की हिच्या ॲनाटमीनुसार, हिच्या लाईक हाईटनुसार तिचं एक वजन अराउंड 50 to 55 kgsच्या दरम्यान हवं आणि शी वॉन्ट की टोन बॉडी हवी आहे. तर त्यानुसार आम्ही ट्रेनिंग चालू केलं. हळूहळू तिला रिझल्ट्स दिसत गेले, बट डिरेक्टली मी तिला हॅमर नाही केलं की हे पण कर ते पण कर, सप्लिमेंट्स आणि मला मसल्स नको हवे होते नाही, पण आता ओमकार माझे बायसेप्स कधी वाढणार. आम्ही बालीला जायच्या आधी मी वजन कमी केलं होतं आणि माझी रिहर्सल कम्प्लीट बंद होतं, तेव्हा मी खूप गोलूमोलू झाली होती. त्याने सुद्धा मला खूप फरक पडला होता, माझ्या कामामध्ये खूप फरक पडला होता. म्हणजे लिटरली मला असं बाजूला करून टाकलं होतं. पण ती त्यांची चूक नव्हती, ती माझी चूक होती, कारण माझं वजन वाढलं होतं. सो आम्ही त्याच्यावरती काम केलं आणि अचानक एक दिवस मी रिहर्सलला गेली आणि सगळे असे होते की बापरे दीपिका आणि मला खूप मज्जा आली तेव्हा, कारण ऑब्व्हियसली जेव्हा तुम्हाला कोणतरी अप्रिशिएट करतं ना, तेव्हा तुम्हाला आणखी 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 त्या गोष्टी कराव्याशा वाटतात. मी जिममध्ये खूप लोकांना बघते की ते जेव्हा वर्कआउट करतात त्यांचे फॉर्म वगैरे व्यवस्थित असं, तर मला असं वाटतं की पर्सनल ट्रेनर पण इम्पॉर्टंट आहे गाईज. आणि माहीत नसेल तर प्लीज चुकीचे वर्कआउट करू नका, कारण मला माहिती आहे मी ओमकार नसताना जेव्हा जायची तेव्हा माती करून यायची आणि कुठून तरी मसल पुल आणि हे ते होऊन, त्याच्यामुळे मी शक्यतो ओमकारसोबत जाते किंवा मग जेव्हा पण एकटी जाते तेव्हा जे माहिती आहे, जेवढं वेट जात आहे तेवढंच हातात घेते, त्याच्यावरती नाही. ओके, सो यामधून आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं आहे की हेल्दी लाईफस्टाईलकडे वळा. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. ज्यांनी स्टार्ट नाही केलं आहे त्यांनी स्टार्ट करा ॲज सून ॲज पॉसिबल. सो हे फक्त एक एक्झाम्पल आहे. ॲज अ वाईफ मी तिला थोडं लाईनअप केलं आहे तिच्या रुटीनमध्ये, फिटनेस लाईफस्टाईलमध्ये तिला आणलं आहे आणि मी ऑब्झर्व झाली आहे आता त्या गोष्टीला. येस. मला नाही वाटत घरी राहावंसं. मला 11 वाजता जिमला जायचंच असतं. जर डान्सच्यासाठी ऑब्व्हियसली मी शो आणि शूट करते, त्याच्यामुळे जर गॅप पडला तर तो गॅप, पण दुसऱ्या दिवशी आल्यावर पण ना दम लागलेला असेल तरी माझं असं असतं की मला जायचं आहे, पण ओमकार नाही जायला देत, कारण ऑब्व्हियसली रिकव्हरी झाली पाहिजे. तुम्ही तीच बॉडी घेऊन गेलात तर तुमच्याने वर्कआउट नाही होऊ शकत जिममध्ये गेल्यावरती, जेवढं मला कळलं आहे. अगदी बरोबर. तर मग आराम पण गरजेचा आहे, पण आरामापेक्षा मला असं वाटतं की, आणि ना प्लीज मला असं वाटतं की शॉर्टकट्स नका मारू यार वजन कमी करण्यासाठी, किंवा खूप शॉर्टकट्स आहेत तर ते नका मारू. तुम्ही जेन्युइनली जिमला जा, प्रोटीन खा आणि खाण्यावर कंट्रोल करा, बस. जास्त काही करायची गरज नाही. आणि जिम नसेल आवडत तरी जा, कारण आवडते ती, थोड्या महिन्यांनी आवडते. जेव्हा रिझल्ट दिसायला लागतात, जेव्हा लोक बोलायला लागतात, तेव्हा आपल्याला जिम आवडते. भेटूया मग परत नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.